काळेश्वरी. ओम नमो भगवती. नमस्ते मित्रांनो. माझ्या काही भक्तांनी मला विचारलं की पप्पा तुम्ही खूप साधे भोळे आहेत, नाही का? आणि तुम्ही खूप सिंपल राहता. पप्पा तुम्ही अंगावरती तुमच्या सोनं नाणं नाही किंवा तुम्हाला आवडत नाही का? तर नमस्ते मित्रांनो. आज मी हा व्हिडिओ म्हणजे माझ्या जे लाडके भक्त आहेत, जे माझे फॉलोअर्स आहेत, जे माझे सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय. तर सोनं नाणं हा मुळात म्हणजे कोणाला आवडत नाही. रस्त्यावरती जर 1 रुपया पडलेला असेल तर कोणता माणूस उचलत नाहीये. प्रत्येक जण पडलेला दिसला की तो उचलणार आहे. 1 रुपया जरी असेल. काय? सोनं नाणं प्रत्येकाला आवडतं, पैसा अडका सगळ्यांना आवडतो. परंतु बाळांनो, मला एकच सांगायचंय की माझे किंवा आईने जे मला पहिल्यापासून जी परंपरा आणि शिकवलेलं आहे किंवा ज्या माझ्या गुरुने मला शिकवलेले तेच मी फॉलो करतोय. तीच परंपरा मी पाळतोय. त्या परंपरेला मला खंडित होऊ द्यायचं नाही. त्याचं कारण असं आहे की माझे जे गुरुवर्य होते आणि ज्यांच्या सानिध्यात मला शिक्षण मिळालं, आई काळूबाई मला पावली. आई काळूबाईची मला ज्यांनी दावली, आई काळूबाई काय आहे, खरंच काय होती. नुसती दावली नाही, दावायला कोणीही तुम्हाला मांढरगडला घेऊन जाईन आणि दाखवून आणेल. पण खरोखर ज्यांनी दावली, जी अंतःकरणापासून आणि मनापासून दावली, तर त्यांची मला एकच शिकवण होती, माझ्या गुरुची. गुरुवर्य राहीबाई नेटके यांची. तर मला त्यांची शिकवण एकच काय होती माहितीये का? की बाळा, गादीला आलेला येणारा, तुझ्याकडे येणारा भक्त हा सर्वसामान्य असेल. कधी श्रीमंत येतील, कधी गरीब येतील. आईला आपल्या कशाचीच अपेक्षा नाहीये. काय? परंतु ते त्यांच्या स्वइच्छेने जे तुला तुझ्या गादीला आई काळूबाईच्या चरणावरती दान करतील, हेच खूप काय मोठे. म्हणून मित्रांनो, मी दुसऱ्यांसारखं सोनं नाणं, पैसा अडका कधीच मागत नाही. हा ठीक आहे. तुमचं जे कार्य करायचंय त्या कार्याला लागणारी सामग्री असेल किंवा काय असेल ते तुम्हाला करावंच लागेल. कारण तुम्ही पाहिले असतील माझे पाठीमागचे व्हिडिओ, की मी आणि जसा आहे ना, तसंच तुम्हाला शेवटपर्यंत असंच दिसणार आहे. याच्यात तीळ मात्र फरक वाटणार नाही तुम्हाला. कारण काय माहितीये का, मला लोकांना दिखावा, आताचा जमाना कसा आहे, मॉडर्न आहे. भाऊ गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, लय भारी झँकी पँकी घातलं, धोतर घातलं, कपडे घातले. काय होतं माहितीये का, मॉडर्न जमाना आहे आणि मला त्या मॉडर्न जमान्याप्रमाणे आवडत नाहीये. किंवा फक्त तुम्हाला फसवण्यासाठी किंवा तुम्हाला लुटण्यासाठी जर मला हे जर करायचं असतं, तर मी उद्या या व्हिडिओ मार्फत मी माझ्या घरामध्ये बेंटेक्स घातलंय का, काय म्हणतात ना, 1 ग्रॅमचे दागिने घातलेत का नकली दागिने घातले, ते तुम्हाला काय माहिती. तुम्हाला फक्त माझं सोनं नाणं दिसेल. तुम्हाला गुरु लय भारी आहे आपला. पण ही फसवणूक बघा. मी तुम्हाला खोटं बोलू शकतो, मी समाजाला खोटं बोलू शकतो, मी सगळ्यांना खोटं बोलू शकतो. पण ज्या माझं राखण, माझी मालकी, माझी आई, माझं सर्व काही, जी मांढरीची काळी आहे, तिच्यापासून मी काहीच लपवू शकत नाही. तुम्ही सगळ्यांना खोटं बोलू शकता, पण त्या भगवंताला, त्या परमेश्वराला आणि आपल्या स्वतःच्या आत्म्याला माणूस कधीच खोटं बोलू शकत नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तीला खोटं बोलले, तरी कधी कधी तुमच्या मनातून आत्मा बोलत असतो, अरे मी याला खोटं सांगितलं, मी याला खोटं सांगितलं. त्याच्यामुळं माझे गुरुचे संस्कार मला असे आहेत, की नकली नकोय. तुझ्याकडे एक येते ना, बास झालं. कारण तुला फक्त जनकल्याण करायचंय. तुझ्याकडे आलेला दुःखाचा एक तांब्या त्याला सुख भरून परत पाठीमागं पाठवायचा आहे. म्हणून मला जेवढं येतंय ना माझ्याकडे, तेवढ्यात मी समाधानी आहे. कारण ज्यावेळेस आपला जन्म झाला, आता आपण भांडतो, अर्धा एकर गुंठ्यासाठी भांडतो आपण, बांधासाठी भांडतो आपण, आपण पैशासाठी भांडतो आपण. पण कधी हा विचार केलाय का,
ज्या वेळेस आईच्या उदरातून आपण येत असतो, आईच्या उदरातून येत असतो, त्यावेळेस का आपण काय 1 एकर शेत जमीन घेऊन आलेलो असतो? का अर्धा गुंठा घेऊन आलेला असतो? का धनदौलत घेऊन आलेला असतो? पैसा बँक बॅलन्स, त्या बँक बॅलन्ससाठी आज आपण लोकांची वाटोळी करायला उभा राहतो. लोकांचं नुकसान करायला उभा राहतो. कशासाठी हा व्याज पाहिजे? अरे बरं ठीक आहे, मिळवलं. तू काय अमर होणारच का मिळवल्यानंतर? किती दिवस जगणार आहेस रे तू? अरे तुझ्या पापाचा घडा भरला की तू एक ना एक दिवस संपणारच आहे. आणि जरी लय पुण्यवान जरी असेल ना, तर या सृष्टीचा, ब्रह्मांडाचा, युनिव्हर्सचा नियम आहे की तुझ्या शरीरातली कात गेली, तुझं वय सरलं, तर तू या मातीतून आलेला आहेस आणि या मातीतच जाणार आहे. काय? ह्या पंचतत्वामधून तयार झालेला आहेस आणि या पंचतत्वातच विलीन होणार आहे. त्याच्यामुळे काय घेऊन आलंस आणि काय घेऊन सोबत जाणार आहेस, हे माझ्या मला गुरुने शिकवले. किती जरी घेऊन गेलो, आज माझं पण उदाहरण घेतलं असेल, म्हणजे सांगायचं म्हणलं, तर मला मोहमाया अपेक्षा कुठल्याच गोष्टीची नाही. फक्त मला त्रास होतो, त्या गोष्टीचा त्रास होतो की ज्यावेळेस तुमची बला माझ्या अंगावरती येते आणि ज्यावेळेस तुम्ही करत नाहीये, त्यावेळेस मला तो त्रास सहन करावा. परंतु माझ्या भक्तांना एकच सांगणं आहे की हा पप्पा आणि मम्मी तुमची कधीच गळ्यामध्ये सोनं नाणं किंवा दागदागिने घालून दिसणार नाही. यांचा डाग आणि यांचा अलंकार काय असेल ना, तर त्या अंबाबाईच्या कवड्याची माळ असेल. काय? आमचं सोनं म्हणजे आई जगदंबेची कवड्याची माळ म्हणजे आमचं सोनं आहे. त्याच्यामुळं आम्हाला सोनं नाणं आवडत नाहीये आणि घालायची इच्छा पण नाहीये. पण फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्या शिष्याला हात देऊ, ज्या शिष्याचा हात धरू, तो शेवटपर्यंत, जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत त्याच्या डोक्यावरची छत्रछाया आणि त्याचा हात कधीच तुटू देणार नाही. ओंकारेश्वरी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त माझ्या भक्तांसाठी होता. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. ओम नमो आदेश, अलख निरंजन. धन्यवाद.